इतकी वर्ष शिक्षण क्षेत्रात काम केल्यानंतर मला जागोजागी म्हणजे जिथं माझी बदली होईल तिथं प्रकर्षाने एक गोष्ट जाणवली, ती मी तुम्हाला सांगते. पटत असेल तर जरूर हो म्हणा. बघा, ज्या घरात म्हणजे सुखसोयी सर्व आहेत, भौतिक सुविधा आहेत, सगळं व्यवस्थित आहे. आई देखील कधी मुलांसोबत शाळेत आली तर व्यवस्थित साडी, अंगावर वेगवेगळे दागिने असतात, व्यवस्थित असतं सगळं. तरी देखील जर त्या भौतिक सुविधेने परिपूर्ण असणाऱ्या घरात आई जर असुरक्षित असेल किंवा ती भावनिकदृष्ट्या अंतर्मनात कुठं तर खचलेली असेल आणि तिच्यासोबत होणारे वर्तन ही जर मुलं बघत असतील तर ही मुलं नेहमी शाळेत असुरक्षित स्वतःला समजत असतात. त्यांना अभ्यासात त्यांचं लक्ष नाही लागत, त्यांचं कुठंतरी मागं फॅमिलीकडे नेहमी लक्ष राहतं. वडील किंवा घरातले कोणी अन्य असतील आणि त्या टॉर्चरखाली जर त्यांची आई जगत असेल तर अशी मुलं स्वतःला खूप असुरक्षित समजतात. त्यांच्या पुढे कितीही आदर्श ठेवा, कितीही त्यांना गोष्टी सांगा, कुठल्याही त्यांना कार्यक्रमात घ्या, ते नेहमी कुठंतरी शून्यात हरवल्यासारखी वागत असतात. तर हा माझा इतक्या वर्षाचा अनुभव आहे आणि मी खरोखर सांगते, ह्या 101% सत्य आहे. बघा, तुम्हाला पटत असेल तर मला देखील जरूर सांगा आणि जाता जाता माझ्या व्हिडिओला लाईक करून जा.